पंजाब येथील खनौरी बॉर्डरवर हमी भावाच्या कायद्याच्या मागणीसाठी जवळपास 1 वर्षापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी जागर मंच संयोजक शेतकरी पुत्र अक्षय भाऊराव राऊत यांनी शुक्रवारी मूर्तिजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 1 दिवसीय अन्नत्याग आंदोलन केलं। या आंदोलनाला तालुक्यातील विविध पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला। हमीभाव कायदा हा शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचा असून पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी या मागणीसाठी मोठं आंदोलन छेडलं आहे। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील एकत्र येऊन सरकारकडे आपल्या मागण्यांसाठी दबाव निर्माण करावा। पंजाबमधील खनौरी बॉर्डरवर मागील वर्षभरापासून आंदोलन सुरू असून शेतकरी नेते जगजितसिंह डल्लेवाल यांनी तब्बल 2 महिने आमरण उपोषण केलं। या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी व शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मूर्तिजापूर येथे 1 दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं। आम्ही सर्व शेतकऱ्याची पोरं आमच्या बापाचा शेतमालाचा हमीभाव कायदा झाला पाहिजे, यासाठी संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे। एकरी 40,000 रुपये खरीप आणि एकरी 40,000 रुपये रब्बी असं कर्ज भेटावं। 12 महिन्याच्या परतफेडीचा असावा, 100% आमची लादू नये आणि अशा मागण्या घेऊन आम्ही इथं आज आंदोलन बसेल। तर या त्यातल्या प्रत्येक व्यक्तीचा आणि जगात सुद्धा आमचं अन्न जाते। 100% लोकांचं पोट भरण्याचं काम माझा बाप करतो। हा 65% आहे, पण 65% असणाऱ्या माझ्या शेतकरी बापाला अर्थसंकल्पात फक्त 3% जागा दिल्या गेलेली आहे। आमच्या बापानं याच 6 जिल्ह्यांनी इंग्रजांना कर्जात ठेवलं होतं। 1632 कोटी रुपयाचं कर्ज हे आम्ही इंग्रजांवरती ठेवलं होतं। आज माझा बाप कर्जबाजारी झालेला आहे। सरकारला आम्हाला सांगायचं आहे की हमी भावाचा कायदा करा, माझ्या बापाची कर्जमाफी करा आणि माझ्या बापाला योग्य आम्ही विकत घेऊ। आम्ही हे आंदोलन करतोय। आमच्या हातात चरका आहे। कच्चा माल मातीच्या भावे पक्का होताची चौकटीने घ्यावे, मग कसे सुखी होतील ग्रामजीवन। आणि म्हणून आम्ही सगळी लोक, शिवसैनिक सुद्धा आणि शेतकरी सुद्धा आणि इतरही पक्षाची मंडळी इथं येऊन या आंदोलनामध्ये सहभाग देत आहे। माझं एकच मत, आमच्या शेतकरी समाजाला सन्मानपूर्वक प्रतिष्ठेचा न्याय द्या। या आंदोलनाच्या माध्यमातून शेतमाल हमीभाव कायदा लागू करा, सरसकट कर्जमाफी द्या, सोयाबीन 6 रुपये, हरभरा 8 रुपये, कापूस 10,000 रुपये, तूर 12,000 रुपये प्रति क्विंटल दर मंजूर करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा, पीक कर्जासाठी सिबिलची अट काढून टाका, कर्ज परतफेडीचा कालावधी 12 महिने करा, प्रति हंगाम प्रति एकर 40,000 पीक कर्ज द्या, सर्व प्रकारच्या कृषी साहित्यावरील जीएसटी करमुक्त करा, किमान आधारभूत किंमत C2 + 50% या सूत्राने ठरवा। अशा विविध मागण्यांच्या विषयावर सरकारचं लक्ष वेधण्यात आलं। प्रशांत गावंडे, शिवसेना जिल्हा प्रमुख मंगेश काळे, शिवसेना तालुका प्रमुख गजानन चौधरी, शहर अध्यक्ष विनायक गुल्हाने, छबिले पाटील, बच्चू देशमुख, निलेश अळतकर, रवी मार्कंड, अभि पोळकट, ज्योतिताई लोखंडे, अरुण पाटील राऊत, सुमित्रताई बावणे, मनोज राऊत, बाळासाहेब खांडेकर हे आंदोलनात सक्रिय सहभागी झाले होते। संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला। संघर्षाचा